Hello and welcome to Incova's news. Let's start with today's update. A leopard that has been roaming around Sopde Kurbanwada for the last few days is finally captured in a cage. The successful capture has been brought relief to the local residents who have been living in a fear of a wild cat present in the area. ओ वाघ गल्ला रे चोपड्या पय हू करता पय करता पय वाघ वाघ आपण पय केदो वाघ रे बा चोपड्या वाघ कडलो दर तुझ्याकडे धरता मारतोय कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये स्थानिक आमदार मांजरे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी जे आपल्या मांजरे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बिबट्या वाघांचा संचार दिसून आलेला आहे. कदाचित सरकारने बिबटे वाघ पाळण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी विधानसभेत केली आणि वाघासंदर्भात जी डरकाळी फोडली त्याच अनुषंगाने मागच्या 4 दिवसापासून कुर्बानवाडा चोपडे या ठिकाणी लोकवस्तीमध्ये बिबटा वाघ फिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी वन खात्याकडे केली होती. त्यानुसार वन खात्याने मागच्या 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी एक पिंजरा टाकला होता आणि त्या पिंजऱ्यात बिबटा वाघ अडकला. हा बिबटा वाघ मिळाल्यामुळे एका बाजूने जीत आरोलकर यांनी सरकारकडे केलेली मागणी आणि फोडलेली डरकाळी तंतोतंत सत्य वाटते की काय अशा परिस्थितीत असताना अनेक ठिकाणी बिबट्या वाघाने पाळीव कुत्र्यावर त्यांचे बळी घेतलेले आहेत. मोठ्या प्रमाणात डोंगर माळरानावर लोकवस्ती वाढत असल्याने माळरानेही आता वाघांना सुरक्षित राहिली नाही. त्यामुळे वाघांनी आपला मोर्चा लोकवस्त्यांकडे फिरवलेला आहे आणि मनुष्याने आपल्या लोकवस्त्या ह्या जंगलामध्ये नेलेल्या आहेत. त्या ठिकाणी जे जंगल होतं त्या ठिकाणी आज कॉन्क्रीटची जंगले उभारली जातात आणि बिबटे वाघ म्हणा किंवा रानटी जनावरं त्यांना सुरक्षित जागा नसल्यामुळे अन्नाच्या शोधात किंवा पाण्याच्या शोधात लोकवस्त्यामध्ये घुसत असल्याचे चित्र दिसून येते. सरकारच्या वन खात्याने या रानटी प्राण्यावर योग्य पद्धतीने कारवाई करावी आणि लोकांनाही सुरक्षित ठेवण्याच्या नजरेतून काम करावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.